Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of thermodynamics. In last part we have discussed is enthalpy of atomization, correct? Enthalpy of atomization, later on enthalpy of solution. Okay, त्याच्यामध्ये तीन महत्त्वाचे फॅक्टर स्टडी केलं. In that yes, solute solute interaction, solvent solvent interaction and solute solvent interactions. ठीक आहे ना. ओके, हे इंटरॅक्शन्स ब्रेक करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड असते, म्हणजेच काय पॉझिटिव्ह असते. ठीक आहे ना. ओके, मग सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन सांगितलं तुम्हाला, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन सांगितलं, करेक्ट. इवन सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. ठीक आहे ना. ओके. मग जेवढं सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन जास्त असेल, ओके, तेवढी एनर्जी काय होणार आहे, इव्हॉल्व्ह होणार आहे. आणि सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स ओके ब्रेक करण्यासाठी काय एनर्जी रिक्वायर्ड असणार आहे. ठीक आहे. मग एक सोल्युशन साठी जी काय एन्थॅल्पी आहे, एन्थॅल्पी चेंज ड्युरिंग दी प्रिपरेशन ऑफ सोल्युशन ओके इज इक्वल टू डेल्टा एल एच लिहिलं, म्हणजेच काय एन्थॅल्पी ऑफ ओके लॅटाईस एन्थॅल्पी म्हणतो त्याला आपण, आणि हायड्रेशन एन्थॅल्पी. म्हणजे एखादे क्रिस्टल ब्रेक करण्यासाठी ओके जी काय एन्थॅल्पी लागते, बरोबर आहे ना, ती काय असते, पॉझिटिव्ह असते. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज तुम्हाला सांगितले, आणि कुठली पॉझिटिव्ह असते कुठली निगेटिव्ह असते, दॅट वी हॅव डिस्कस्ड इन लास्ट लेक्चर, करेक्ट ना. ठीक आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स देत गेलेलो आहे, आणि हे एक्झाम्पल्स ओके कसे गिवन आहेत, समजतंय ना. ओके, ते पाठ करायचं नाहीये तुम्हाला, कुठल्या व्हॅल्यूज पाठ करायच्या नाहीये तिथं, ह्या गिवन असतात सगळे व्हॅल्यूज, तुम्हाला पुट करायचे असतात. ओके, आणि कॅल्क्युलेशन करायचं असतं. एन्थॅल्पी ऑफ डायल्युशन पाहिलं, म्हणजे एखादे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल डायल्यूट ओके, हे जर करायचं असेल तर ड्युरिंग दॅट एन्थॅल्पी चेंजेस, ठीक आहे ना, दॅट एन्थॅल्पी इज कॉल्ड डायल्युशन एन्थॅल्पी. ठीक आहे. हीट ऑफ न्यूट्रलायझेशन पाहिलं, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस जर असेल तर हीट ऑफ न्यूट्रलायझेशन कॉन्स्टंट असते, बरोबर ना. हाऊ मच -57.1 किलो जूल पर मोल और -13.7 किलो कॅलरी पर मोल, करेक्ट. त्याचे एक्झाम्पल्स पाहिलं आपण. ओके, त्याच्यानंतर वीक ऍसिड आणि वीक बेस जर असेल ओके तर त्याच्यापेक्षा कमी असते, लेस दॅन -57.1 किलो जूल पर मोल, करेक्ट ना, लाईक दिस. त्याच्यानंतर HF साठी एन्थॅल्पी ओके हायर आहे सांगितलं नोटमध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. थर्मोकेमिकल इक्वेशन्स पाहिलं, त्याचे काय रूल्स पाहिले, हाऊ टू इस्टॅब्लिश थर्मोकेमिकल इक्वेशन्स, करेक्ट ना. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ओके एस आय थिंक, ठीक आहे ना. ओके, एक सॉरी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन स्टडी केलं, करेक्ट ना. वन मोल सबस्टन्स फॉर्म होते वेळेस जी काय एन्थॅल्पी चेंज होते, दॅट इज कॉल्ड ॲज अ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, बरोबर आहे ना. ओके, तिथं काय स्टँडर्ड स्टेट मध्ये सबस्टन्सेस असतील तर म्हणायचं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, बरोबर आहे ना. ओके, आणि एकच मोल सबस्टन्स फॉर्म केला पाहिजे. जर तुम्हाला 2-3 मोल्स फॉर्म होत असतील तर इट इज नॉट दी स्टँडर्ड, दॅट इज कन्वर्टेड इनटू स्टँडर्ड. ठीक आहे ना. ओके, येस, 1 मोल सबस्टन्स मध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल, कुठं, प्रोडक्टसाठी. ठीक आहे ना. येस. मग आता इथं एक्झाम्पल्स काय पाहिलं आपण, ओके, याच्यामध्ये स्टँडर्ड एन्थॅल्पी कशाला म्हणायचं, स्टँडर्ड एन्थॅल्पी कशाला म्हणायचं नाहीये, ठीक आहे ना, फॉर्मेशनसाठी. ओके, ते पाहिलं. स्टँडर्ड स्टेट ऑफ सबस्टन्सेस पाहिलं. प्युअर स्टेट मध्ये काय एन्थॅल्पी असते फॉर्मेशन, ते पाहिलं आपण, करेक्ट ना. ठीक आहे. येस, पुढे जाऊया आता. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनचे प्रॉब्लेम्स आपण पुढे बघूया. ओके, बिफोर दॅट we'll clear one point, that is standard enthalpy of combustion. Standard enthalpy of combustion, डेल्टा सी एच नॉट. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, बर्न करायचं आहे सबस्टन्स. सबस्टन्स बर्न करण्यासाठी परत स्टार्टिंग मटेरियल तुम्हाला काय घ्यावं लागेल, तर 1 मोल, बरोबर आहे ना. रिॲक्टंट काय असला पाहिजे, रिॲक्टंट. तिथं फॉर्मेशन मध्ये प्रोडक्ट 1 मोल होता, बरोबर आहे ना. ओके, आता रिॲक्टंट शुड बी 1 मोल, फिक्स करावं लागेल तुम्हाला 1 मोल. आलं लक्षात. मग 2 मोल्स 3 मोल्स 4 मोल्स दिलेले असेल तर कन्वर्ट कशामध्ये करायचं, 1 मोल मध्ये करायचं, कारण एन्थॅल्पी ही कशामध्ये असणार आहे, कंबशन किलो जूल पर मोल मध्ये असणार आहे. समजते हे. येस, बघा द डेफिनेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. ठीक आहे. सी हियर, it is the enthalpy change accompanying
a reaction accompanying a reaction लक्षात येते in which 1 mole of substance in its standard state okay is burnt completely is called standard enthalpy of combustion. ठीक है, standard enthalpy of combustion. लक्षात येते का डेफिनेशन बघा. ओके, it is the enthalpy change accompanying a chemical reaction. एक रिएक्शन होते बरोबर आहे ना. ओके, ड्यूरिंग दॅट enthalpy get changed. वन मोल कन्सिडर केलेलं लक्षात ठेवा. 1 मोलच खूप महत्वाचा आहे इथं. ठीक आहे ना. एक मोल सबस्टन्स साठी एंथॅल्पी जी काय चेंज होते ड्यूरिंग कंबशन, that is its standard enthalpy of combustion. Understood? For example, suppose carbon dioxide is burnt. ठीक है ना. CO gas reacts with oxygen. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्येच बर्निंग होणार आहे. कुठलीही रिएक्शन असेल, ठीक आहे ना. ज्या काही कंबशन रिएक्शन ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये स्टडी केलं ना तुम्ही, त्या रिएक्शन्स इथे येणार आहेत आता. समजलं ना. कंबशन रिएक्शन्स. मग तुम्हाला बॅलन्सिंग नोन असली पाहिजे इन केस ऑफ कंबशन रिएक्शन्स. काय माहिती असली पाहिजे? बॅलन्सिंग. व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते करून घ्या परत. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये स्टडी केलं आपण बॅलन्सिंग. ओके, which forms what? CO2 gas. ठीक आहे. किती लागेल? हाफ O2 लागेल. ड्यूरिंग दिस whatever enthalpy change, काय असणार आहे कंबशनची एंथॅल्पी? डेफिनेटली निगेटिव्ह. 283 किलो जूल पर मोल मध्ये असणार आहे एंथॅल्पी. येते लक्षात. मग एंथॅल्पी ऑफ कंबशन कसं लिहाल? डेल्टा एच सी लिहाल. रिएक्शनचीच एंथॅल्पी आहे ही. फक्त सी कशासाठी दाखवलं? कारण कंबशन रिएक्शन होते म्हणून. समजलं ना. ओके, रिएक्शन कुठली आहे? कंबशन रिएक्शन आहे म्हणून तिथं सी लिहितोय आपण. समजलं का? ओके, ही रिएक्शनचीच एंथॅल्पी आहे RH0. समजलं? हे सुरुवातीलाच पाहिलं आपण. इज कोणासाठी आहे? CO साठी. इज इक्वल टू किती असेल? -283 किलो जूल पर मोल. दिस मायनस इंडिकेट्स रिलीज ऑफ एनर्जी. किती एनर्जी प्रोड्यूस होते ह्या रिएक्शन मध्ये? तर काय? 283 किलो जूल पर मोल प्रोड्यूस होते एनर्जी. समजलं ना. ओके, त्याला तुम्ही असं पण लिहू शकताय. लिहिते वेळेस समटाइम्स तुम्हाला असं पण देऊ शकतात. सपोज CO गॅस प्लस हाफ O2. आता हे सांगायची गरज नाही खरं तुम्हाला, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. CO2 गॅस प्लस 283 किलो जूल. करेक्ट ना. ओके, हे मोल्स आपोआप समजतं तुम्हाला. 1 मोल CO आहे. किती एनर्जी प्रोड्यूस झाली? 283. मग लिहिते वेळेस आपण काय लिहितो? त्याला डेल्टा H0 मायनस मध्ये लिहितो. कारण काय? यास तिथे एनर्जी रिलीज व्हायला लागली, एनर्जी प्रोड्यूस व्हायला लागली त्या सिस्टीम मध्ये. क्लिअर झालं हे? ओके, ह्या दोन्ही टर्म्स लक्षात ठेवा खूप केअरफुली, कारण इथं कन्फ्युजन होऊ शकतंय तुम्हाला. देते वेळेस रिएक्शन मध्ये असं दिलं जातं समटाइम्स. ठीक आहे ना. आणि असं सुद्धा दिलं जातं. क्लिअर झालं हे? ठीक आहे. हे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहे. त्याची एंथॅल्पी गिवन आहे, पाठ करायची गरज नाही. ओके, सपोज C2H2 दिलेला आहे. सेकंड एक्झाम्पल, C2H2 गॅसेस स्टेट मध्ये आहे. ओके, रिएक्ट्स विथ O2. गॅस आहे. which forms twice CO2. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर काय फॉर्म होणार आहे? CO2 प्लस H2O. H2O लिक्विड मध्ये असतो, कार्बन डायऑक्साइड गॅस मध्ये असतो. लक्षात ठेवा, त्याच्या स्टँडर्ड स्टेट्स आहेत. बरोबर आहे ना. बॅलन्सिंग तुम्ही करू शकताय. करेक्ट. इथं बॅलन्स करून दिले तुम्हाला ऑलरेडी. ओके, इथं फक्त बॅलन्सिंग रिक्वायर्ड आहे. 5/2 म्हणजे किती होतील? 5 ऑक्सिजन्स होतील टोटल. करेक्ट. ड्यूरिंग दिस व्हॉटएव्हर एंथॅल्पी चेंज डेल्टा H0 कोणासाठी असणार आहे? कंबशन साठी. आता रिएक्शन साठी लिहिलो आपण. ओके, -1300 किलो जूल. कशासाठी असणार आहे? पर मोल साठी. प्रत्येक मोल साठी असणार आहे. लक्षात ठेवा ते.
किंवा इथं असं लिहू शकता डेल्टा सी एच नॉट, कंबशन रिॲक्शन आहे म्हणून सी लिहायचं. लक्षात आलं? सी नाही लिहिला ओके तरी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की इथं हे कंबशन रिॲक्शन आहे, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये व्हायला लागली. सी नाही दिला ओके तरी सुद्धा ती कंबशनच आहे. समटाइम्स डेल्टा आर एच नॉट देतात, समटाइम्स सी देतात. क्लिअर आहे? येस. आणि एनर्जी रिलीज होते, लक्षात ठेवा या केसमध्ये. क्लिअर? ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम स्टडी करायचे आहेत आपल्याला ऑन द बेसिस ऑफ ओके दीज टर्म्स. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट कुठली टर्म आहे याच्यामध्ये तर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले जातात. ठीक आहे? ओके, नाउ लुक एट दिस प्रॉब्लेम. काय म्हणले प्रॉब्लेम मध्ये बघा. येस, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन फ्रॉम द फॉलोइंग डेटा. ठीक आहे, रिॲक्शन गिवन आहे तुम्हाला ओके आणि काय स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 दिलेला आहे आणि H2O दिलेला आहे. म्हणजेच काय CO2 ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि H2O ची व्हॅल्यू दिलेली आहे. कोणाची फाइंड आउट करायची तुम्हाला तर काय बेन्झीन साठी फाइंड आउट करायचे आहे. ऑक्सिजन दिला का नाही. मग ऑक्सिजन जर दिला नसेल ओके तर काय करायचं त्याची स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन 0 कन्सिडर करायची. समजलं ना? ओके, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन इज 0. करेक्ट. फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला डेल्टा आर एच नॉट रिॲक्शन साठी समेशन ऑफ व्हॉट ओके तिथं कोएफिशियंट कंपल्सरी घ्यायचे तुम्हाला. समजतंय ना? ओके, जसे की AI H बरोबर आहे ना? ओके, नॉट प्रोडक्ट. ओके, आता हे AI H नॉट वगैरे घेत नाही मी, डायरेक्ट घेतो. तुम्हाला समजलं पाहिजे ते. आता मी प्रॉब्लेम मध्ये एकदा लिहून दिलं की मग तुम्हाला ते फॉलो करता आलं पाहिजे. ठीक आहे ना? ओके, येस. बघा, समेशन ऑफ डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ डेल्टा एफ एच नॉट ओके काय रिॲक्टंट्स. हा फॉर्म्युला नोन आहे तुम्हाला. करेक्ट ना? ओके, मग समेशन घ्यायचं आहे तर प्रोडक्ट्स आणि रिॲक्टंट्स विथ देअर कोएफिशियंट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्याच्यासाठी रिॲक्शन नोन असली पाहिजे तुम्हाला. दिस इज द रिॲक्शन. करेक्ट? ठीक आहे. मग प्रोडक्ट्स कोण आहेत बघा आणि रिॲक्शनची एन्थॅल्पी पण गिवन आहे. डेल्टा एच नॉट गिवन आहे तुम्हाला रिॲक्शनसाठी. किती आहे? मायनस ओके एस 3267 किलो जूल आहे. ठीक आहे, याला ऍज अ ठेवतो मी आर डेल्टा एच नॉट इज इक्वल टू अगोदर आपण काय करूया समेशन करून घेऊया. समेशन कोणाचं प्रोडक्ट्स मायनस रिॲक्टंट्स. प्रोडक्ट्स कोण आहेत CO2 आणि H2O. सीआर 6 इंटू डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी CO2 साठी प्लस 3 इंटू डेल्टा एफ एच नॉट ओके कोणासाठी H2O साठी. ठीक आहे ना? ओके, येस. मायनस प्रोडक्ट्स मायनस रिॲक्टंट. रिॲक्टंट्स मध्ये कोण आहे बेन्झीन. सो बेन्झीनचा कोएफिशियंट किती आहे 1 आहे. बरोबर आहे ना? ओके, इट मीन्स डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी C6H6 साठी प्लस 15/2 डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी O2 साठी. करेक्ट. हे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवले. याला प्रॅक्टिस लागेल तुम्हाला. डायरेक्ट पण व्हॅल्यूज ठेवू शकता ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल. ठीक आहे ना? ओके, तुमची प्रॅक्टिस कंप्लीट झाली की मग व्हॅल्यूज ठेवायचं डायरेक्टली. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू गिवन आहे तुम्हाला. किती आहे? डेल्टा एच नॉट 3267 ठेवा तिथं मायनस 3267 इज इक्वल टू करेक्ट. व्हॅल्यूज कोणाचे गिवन आहेत? CO2 ची गिवन आहे, H2O ची गिवन आहे, दोन्हीची गिवन आहे. सो 6 इंटू CO2 ची किती आहे मायनस 393.5 करेक्ट प्लस H2O ची किती आहे 3 इंटू yes how much minus 285.8 करेक्ट ब्रॅकेट क्लोज मायनस बेन्झीन साठी फाइंड आउट करायचे आपल्याला. ठीक आहे ना? ओके, सो डेल्टा एफ एच नॉट C6H6 प्लस 15/2 ओके O2 आहे. सो 15/2 ओके एस इंटू काय असणार आहे इथं 0. ओके, ऑक्सिजन साठी डेल्टा एफ एच नॉट किती घेतला आपण 0 घेतलं. त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये 0 व्हॅल्यू घेतला. जर गिवन नसेल ना तर काय करायचं 0 घ्यायचं. समजलं ना? मग त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये आपण काल पाहिलं की त्या व्हॅल्यूज काय असतात 0. करा कॅल्क्युलेशन. नो डाऊट आता इझिली कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही. -3267
इज इक्वल टू, करेक्ट ना? ओके, काय आहे इथं 6 इंटू -393.5 प्लस इथं काय आहे 3 इंटू -285.8. आता हे पूर्ण कॅल्क्युलेशन करून देणार नाही. ओके, तुम्ही कंटिन्यू पॉज करायचं आणि कंटिन्यू करायचं. ठीक आहे. येस, हे फाइंड आउट करायचं ॲज इट इज ठेवा. ठीक आहे. दॅट इज डेल्टा एफ एच नॉट C6H6. समजलं? हे अगोदर हे कॅल्क्युलेट करा, त्याच्यानंतर ही व्हॅल्यू कुठे घेऊन यायची? लेफ्ट हँड साईडला. आलं लक्षात? आपोआप कुठली निघेल तुम्हाला? C6H6 ची व्हॅल्यू निघेल. क्लिअर झालं हे? ठीक आहे. ओके, त्याची व्हॅल्यू येते अप्रॉक्सिमेटली डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी? C6H6 साठी 48.6 किलो जूल पर मोल. ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं असतं अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. बघूया पुढे. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. एस्टिमेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. एस्टिमेट द स्टँडर्ड enthalpy of combustion of acetylene वर्डिंग मध्ये दिलेली आहे, रिएक्शन लिहिता आली पाहिजे. ठीक आहे ना? ओके, acetylene from the following data. डेटा गिवन आहे. yes, how much? डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी दिलेला आहे? CO2 साठी. how much? -393.5 किलो जूल पर मोल. सगळ्या व्हॅल्यूज ह्या फॉर्मेशनच्या आहेत. डेल्टा एफ एच नॉट H2O इज इक्वल टू किती आहे? -285.8 किलो जूल पर मोल. प्रत्येक व्हॅल्यू किलो जूल पर मोल मध्येच आहे. ठीक आहे. डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी? C2H2 साठी किती आहे? yes, 227.3 किलो जूल पर मोल. ठीक आहे ना? ह्या व्हॅल्यूज गिवन आहेत. आता करेक्ट विचारले काय बघा, या फॉर्मेशनच्या व्हॅल्यूज वरनं तुम्हाला काय करायचं आहे? कंबशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एस्टिमेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ ऍसिटिलीन फ्रॉम द फॉलोइंग डेटा. कंबशनची व्हॅल्यू म्हणजेच काय? रिएक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची थोडक्यात. बरोबर आहे ना? ऍसिटिलीन काय असतो? C2H2. कुठल्या स्टेट मध्ये? गॅसेस स्टेट मध्ये. रिएक्ट्स विथ O2. हा सुद्धा गॅसेस स्टेट मध्ये आहे. विच फॉर्म्स व्हॉट? yes, CO2 plus H2O. this is gas and this one is again liquid. now 2 कार्बन्स आहेत म्हणून ट्वाइस घ्या. ऑक्सिजन्स हायड्रोजन्स किती आहेत? 2 आहेत. 2 आहेत, बॅलन्स्ड आहे. 2 into 2 4, 4 plus 1 5, 5/2. this is balanced equation now. करेक्ट ना? ठीक आहे. येस, आता व्हॅल्यू एस्टिमेट करायची आपल्याला. ओके, कोणाची व्हॅल्यू एस्टिमेट करायची? तर काय? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशनची व्हॅल्यू. मग आता कंबशन म्हणजे कोणाचं होतंय? C2H2 चं कंबशन होतंय. मग ह्या रिएक्शन साठी डेल्टा CH0 फाइंड आउट करायचे. समजलं ना? म्हणजेच काय? डेल्टा RH0 फाइंड आउट करायचे थोडक्यात. कंबशनची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे? रिएक्शनची एन्थॅल्पी. मग फॉर्मेशनच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. बरोबर आहे ना? ओके, त्या व्हॅल्यूज ठेवू शकताय. सो डेल्टा C लिहितो मी इथं H0. R च्या ठिकाणी काय लिहिलं? असं पण लिहू शकता, नो डाऊट. डेल्टा RH0. बरोबर आहे ना? ओके, त्याच्या ठिकाणी काय ठेवलं मी? कंबशन इज इक्वल टू, ओके, समेशन ऑफ, ठीक आहे, समेशन डेल्टा एफ एच नॉट प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा एफ एच नॉट व्हॉट? रिएक्टंट. ठेवा व्हॅल्यूज आणि करा कॅल्क्युलेशन. ओके, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, कंबशनची व्हॅल्यू. समजलं ना? कशावरनं? फॉर्मेशन वरनं. क्लिअर? ठीक आहे. प्रोडक्ट्स कोण आहेत त्याच्यामध्ये बघा? CO2 आणि H2O. सो 2 into डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी? CO2 साठी. आता तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, नो डाऊट. डेल्टा एफ एच नॉट, ओके, कोण आहे? H2O. ह्या दोन्हीच्या व्हॅल्यूज ठेवायचं मायनस. ओके,
डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी C2H2 साठी प्लस 5/2 डेल्टा एफ एच नॉट प्लस आहे, ठीक आहे, कोणासाठी O2 साठी. मग O2 साठी काय असणार आहे, डेफिनेटली 0 असणार आहे. दिली का व्हॅल्यू वरती, नाही दिली, मग काय घ्यायचं, 0 घ्यायचं, ऑलमोस्ट करेक्ट. ओके, CO2 साठी गिवन आहे, किती आहे, 2 इंटू -393.5 प्लस H2O साठी गिवन आहे, S किती आहे, -285.8 करेक्ट, मायनस H2O2 साठी, सॉरी H2 आणि C2H2 साठी गिवन आहे, किती आहे, 227.3 करेक्ट, आणि ही काय असणार आहे, 0 करेक्ट. काय फाइंड आउट करायचं आहे, करू शकताय. इट्स व्हॅल्यू कम्स आउट टू बी -1300 किलो जूल पर मोल. ठीक आहे ना. ओके, व्हॅल्यूज किती येतं, सॉरी व्हॅल्यू किती येते, 1300 किलो जूल पर मोल येते. हे झालं रिगार्डिंग फॉर्मेशनच्या व्हॅल्यूज यूज करून आपण कंबशन म्हणजेच काय असणार बघा. फॉर्मेशन म्हटलं ना कुठल्याही एका, ओके एस, ह्याचं फॉर्मेशन, CO2 चं फॉर्मेशन, H2O चं फॉर्मेशन, किंवा C2H2 फॉर्म करत असेल तर C2H2 चं फॉर्मेशन हे कुठल्याही प्रोडक्टचं विचारतात. आणि कंबशन कोणासाठी असणार आहे, होल रिएक्शन साठी असणार. कुठल्या तरी एका सबस्टन्सचं कंबशन केलं जातं, ओके, त्याच रिएक्शनला, होल रिएक्शनला आपण कंबशन रिएक्शन म्हणतो. अलग लक्षात. आणि फॉर्मेशन कुठल्याही एका सबस्टन्सचं केलं जातं, करेक्ट. मग कुठला तरी एक सबस्टन्स, मग बाकीच्या व्हॅल्यूज गिवन असतात, त्या सबस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला फॉर्मेशन मध्ये कॅल्क्युलेट करायची असते. अंडरस्टूड. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, मी फक्त प्रॉब्लेम देतो, त्याचा आन्सर देतो, तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड enthalpy of reaction. Standard enthalpy of reaction given आहे 4CO gas plus twice NO2 gas gives 4CO2 plus N2 gas plus, sorry, from the following data. डेटा गिवन आहे बघा. डेल्टा एफ एच नॉट करेक्ट, CO is equal to -110.5 किलो जूल पर मोल. प्रत्येक गोष्ट किलो जूल पर मोल मध्येच असणार आहे. इथं डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी दिलाय, NO2 साठी 33.2 किलो जूल पर मोल. आणि डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी, CO2 साठी इज इक्वल टू -393.5 किलो जूल पर मोल. आता तुमच्या लक्षात पण येत असणार व्हॅल्यू. आता CO2 ची व्हॅल्यू नंबर ऑफ टाइम्स रिपीट झाली, बरोबर आहे ना. ओके, थोडीशी अप्रॉक्सिमेट चेंज असणार आहे, पण काय व्हॅल्यू ही सेमच असणार आहे ना, एक्सपेरिमेंट मध्ये दिलेली व्हॅल्यू. येते लक्षात. हे काय करायचं तुम्हाला, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. रिएक्शन साठी एन्थॅल्पी फाइंड आउट करायची. रिएक्शन गिवन आहे, yes, it means 4CO gas plus twice NO2 given आहे, बरोबर आहे ना. NO2 gas which forms what, 4CO2 gas plus N2 gas. डेल्टा R H नॉट फाइंड आउट करायचं आहे. मला सांगा, इथं CO आणि NO2 ची रिएक्शन झाली, ओके, त्याच्यामुळे डेल्टा R H नॉट म्हणलंय. आणि इथं दिलेले आहेत का फॉर्मेशनच्या व्हॅल्यूज. फॉर्म्युला काय आहे, डेल्टा R H नॉट, ओके, S is equal to summation of delta F H naught कोणासाठी, प्रोडक्ट्स, मायनस summation of delta F H naught काय, रिएक्टन्स. ओके, नीटला तुम्हाला हे डायरेक्ट इक्वेशन विचारले, which of the following is correct equation for formation, एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन.
लक्षात येते. तर फॉर्मेशनच्या व्हॅल्यूज बाइंडिंग, आता पुढे तुम्हाला बॉन्ड एन्थॅल्पी येणार आहे, त्या बॉन्ड एन्थॅल्पी वरती सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. ऍज इट इज फॉर्म्युलेज विचारलेत बाळांनो नीटला, खूप केअरफुली करायचंय तुम्हाला हे. करेक्ट ना? येस, व्हॅल्यूज ठेवा. मग आता डायरेक्ट हे तुम्ही आता प्रोडक्ट्स कोण आहेत सांगा बरं. प्रोडक्ट्स मध्ये कोण कोण आहे? CO2 आहे आणि N2 आहे. N2 ची व्हॅल्यू दिलेली, N2 काय आहे? येस, आता गॅस आहे स्टँडर्ड स्टेट मध्ये, स्टँडर्ड, बरोबर आहे ना? ओके, येस. त्याचं फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ N2 काय असणार आहे? मग इथं आता 0, व्हॅल्यू दिलेली नाही ना. ओके, 0 घ्या. करेक्ट. प्रोडक्ट मध्ये कोण येतो मग? 4 × करेक्ट. व्हॅल्यू ठेवा. कोणाची आहे? CO2 ची. डायरेक्ट लिहू आता मी इथं. ओके, -393.5 करेक्ट, प्लस N2 ची काय येणार आहे? 0 मायनस. रिएक्टंट्स मध्ये कोण आहे? S what? 4CO करेक्ट. 4 × CO ची व्हॅल्यू किती आहे बघा? -110.5 बरोबर आहे. प्लस कोण आहे पुढं? NO2. NO2 ची व्हॅल्यू गिवन आहे 2 × 33.2 लाईक दिस. समजलं हे? ठीक आहे. आन्सर फाइंड आउट करू शकता. त्याचा आन्सर येतात -1198.4 किलोजूल. ठीक आहे. किलो जूल मध्ये लिहिले मी, लक्षात ठेवा. आता इथं कशामध्ये लिहिलं? फक्त किलो जूल. -198.4 किलो जूल पर मोल लिहिलं का? नाही. पर मोल लिहिलंय का इथं मी? आता नाही. पर मोल का नाही लिहायचं? कारण सीओचं कंबशन जे आहे, ओके, 4 सीओचं कंबशन होत आहे. 1 मोल सीओचं होतं का तिथं? नाही. 1 मोल जर तुम्हाला जर व्हॅल्यू, ओके, येस, किलो जूल पर मोल मध्ये दिलेली असेल, ऑप्शन मध्ये देतात, ओके, येस, 4 ने डिवाइड करून देतात व्हॅल्यू, म्हणजेच काय? -1198.4 डिवायडेड बाय 4 करतात. आलं लक्षात? मग ऑप्शन मध्ये काय असतो? -1198, जे काय आन्सर येईल त्याचं, डिवायडेड बाय 4 ची व्हॅल्यू कशामध्ये देतात? किलो जूल पर मोल मध्ये देतात. पर मोल मध्ये दिलेली नाही, तर आन्सर कशामध्ये आहे बघा? किलो जूल मध्ये आहे. पर मोल मध्ये दिलेलं असेल तर काय करायचं तुम्हाला? 4 न डिवाइड करायचं आहे. कुठल्या व्हॅल्यूला? ह्या व्हॅल्यूला. तर पर मोल येणार आहे. समजलं हे? पर मोल मध्ये कसं फाइंड आउट करायचं? ओके, हे आन्सर मध्ये मग बी ऑप्शन वेगळा देतील, बी, सी आणि डी देतील. क्लिअर झालं हे? ठीक आहे. मोल कधी, पर मोल कधी लिहायचं आणि डायरेक्ट किलो जूल कधी लिहायचं, समजलं? गुड. पुढचा प्रॉब्लेम बघा. ओके, खूप इझी आहे. स्टायकोमेट्री रिक्वायर्ड आहे फक्त त्या प्रॉब्लेम साठी तुम्हाला. गिवन रिएक्शन, एक रिएक्शन गिवन आहे, गिवन रिएक्शन. ठीक आहे. गिवन रिएक्शन काय आहे बघा? CH2O. CH2O म्हणजे फॉर्माल्डिहाइड आहे. कोण आहे तो? फॉर्माल्डिहाइड. देत नाही तसं मी देतो इथं तुम्हाला, फॉर्माल्डिहाइड. ठीक आहे, लक्षात येतो फॉर्माल्डिहाइड म्हटल्यानंतर. रिएक्ट्स विथ O2 गॅस, कंबशनच आहे, which forms CO2 gas plus what? CO2 gas plus H2O gas. डेल्टा H नॉट, सॉरी, डेल्टा H ची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे ना? ओके, स्टँडर्ड स्टेट मध्ये नाही दिलं आता. ठीक आहे, म्हणजे काय? त्याच्या नॉर्मल स्टेट मध्ये दिलेलं आहे, किलो जूल. ओके, किलो जूल मध्ये दिलेली व्हॅल्यू, पर मोल वगैरे म्हणलेलं नाहीये, फक्त किलो जूल आहे. ओके, काय फाइंड आउट करायचं आहे? हाऊ मच, okay, heat will be correct, evolved in the formation of 30 gram of CO2. ठीक है?
ठीक आहे. प्रॉब्लेम लिहिते वेळेस थोडंसं तुम्ही फॉरवर्ड करू शकताय, ठीक आहे ना, आणि शेवटी पॉज करून प्रॉब्लेम बघू शकताय तुम्ही. बघा, गिवन रिएक्शन आहे फॉर्मल्डिहाइड व्हेन रिएक्ट्स विथ O2 टू फॉर्म CO2 प्लस H2O. डेल्टा H गिवन आहे -527 किलो जूल. हाऊ मच हीट विल बी इव्हॉल्व्ड, किती हीट इव्हॉल्व होते. ओके, इव्हॉल्व्ड म्हणलं की तिथं काय आहे, निगेटिव्ह आहे ऑलरेडी, ठीक आहे. इन द फॉर्मेशन ऑफ 30 ग्रॅम CO2, in the formation of 30 gram what, CO2. करेक्ट. आता बघा केअरफुली, CH2O when reacts with O2, ठीक आहे ना. ओके, हे गॅसेस आहेत which forms what, CO2 गॅस प्लस H2O गॅस. आता रिएक्शन वरनं काय समजतं तुम्हाला, हा 1 मोल आहे का, ठीक आहे. 1 मोल म्हणजे किती ग्रॅम असतो CO2, 44 ग्रॅम. 1 मोल मध्ये म्हणजे 44 ग्रॅम पर मोल. करेक्ट. मग असं लिहायचं. ओके, विचारले काय केअरफुली बघा, हाऊ मच हीट विल बी इव्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ 30 ग्रॅम ऑफ CO2. फॉर्मेशन ऑफ 30 ग्रॅम ऑफ CO2. मग 44 ग्रॅम CO2 साठी किती हीट रिलीज होते, मायनस व्हॉट, -527 किलो जूल. ओके, तर 30 ग्रॅम साठी किती, स्टॅइकियोमेट्री वरने घेतलं आपण, त्याला युनिटरी मेथड म्हणतो आपण. समजलं ना, ठीक आहे. मग कॅल्क्युलेट करू शकता, आता करा कॅल्क्युलेशन. इज इक्वल टू, ठीक आहे, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 30 इंटू -527 डिवायडेड बाय 44. आता हे मायनस पण इथं लिहायची गरज नाही तसं. ओके, कारण काय, येस, हीट रिलीज्ड म्हणलं ना, ओके, तर आपोआप तिथं मायनस असतो. समजलं ना, म्हणजे निगेटिव्ह साइन इंडिकेट्स हीट रिलीज. वर्ड मेन्शन केलं ना ऑलरेडी. ओके, त्याची गरज नाहीये सहसा, ठीक आहे. किती येईल बघा बरं. मग दिले काय तुम्हाला, ओके, केअरफुली बघावं लागेल परत एकदा. 30 ग्राम CO2 दिलेला आहे. ओके ओके, येस. ऑप्शन्स काय होते बघा. ऑप्शन नंबर ए -344.4 किलो जूल, अप्रॉक्सिमेट आन्सर फाइंड आउट करायचं आहे. बी -359.4 किलो जूल. ओके, हे पॉइंट मध्ये कमी जास्ती थोडंफार होऊ शकते, ठीक आहे. सी +359, आता प्लस वगैरे काही गरज नाहीये, कारण इथं देते वेळेस तुम्हाला काय करतात, सगळ्या व्हॅल्यूज प्लस मध्येच दिल्या जातात, ठीक आहे ना. ओके, 348 किलो जूल आणि डी आहे -258.4 किलो जूल. आन्सर काय येतं, बी. हीट रिलीज म्हणलं ना, ओके, येस, खूप केअरफुली सांग, ऐका ते, ठीक आहे. हीट रिलीज म्हणलं की तिथं मायनस आपोआप राहतो, ठीक आहे ना. येस, मग समटाइम्स इथं मायनस दिलं जात नाही, लक्षात ठेवा. तो ऍज इट इज राहतो, फक्त व्हॅल्यू बघायची काय आहे पुढची. 359.4 किलो जूल. समजलं हे, ओके. आता नेक्स्ट प्रॉब्लेम खूप केअरफुली बघा. ओके, अशा टाईपचा प्रॉब्लेम विचारला जातो. ओके, खूप केअरफुली करायचंय. 38.55 किलो जूल बघा ऑफ हीट is absorbed okay when 6 gram of O2 reacts with what, CLF, according to the reaction twice CLF gas plus O2 gas which gives Cl2O gas plus OF2 gas. Reaction given आहे. What is the standard enthalpy of reaction? What is the standard enthalpy of reaction?
ओके, खूप केअरफुली बघा. 38.55 kilojoule of heat is absorbed when 6 gram O2 reacts with ClF according to the reaction. ठीक है, 6 ग्राम O2 ओके यस रिॲक्ट झाला की काय 38.55 किलोजूल ऑफ हीट रिलीज होते असं म्हणलंय. मग रिॲक्शनची एन्थॅल्पी विचारले तुम्हाला, काय रिॲक्शनची एन्थॅल्पी येईल. ओके बघूया आपण. ओके खूप केअरफुली स्टडी करायचं आहे आणि खूप इझी आहे. विदिन 5 सेकंड तुम्हाला आन्सर मिळेल, 5 to 10 सेकंड. ठीक आहे, येस बघा 6 ग्राम O2 साठी ओके येस किती आहे 38.55 किलो जूल एवढी हीट आहे. बरोबर आहे ना. जनरली आपण एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन जी आहे ती कशासाठी 1 मोल साठी घेतो, 1 मोल साठी. मग काय करूया, 1 मोल ऑक्सिजन मीन्स हाऊ मच, 1 मोल O2 मीन्स हाऊ मच 32 ग्रॅम. ठीक आहे, मग 32 ग्रॅम O2 साठी किती, that is the enthalpy of reaction, standard enthalpy of reaction, that is 32 into 38.55 divided by what 6. येते लक्षात. ठीक आहे, its value comes out to be 205.6 किलो जूल. समजते. म्हणजे थोडक्यात तुम्ही 1 मोल साठी फाइंड आउट केला, कितीसाठी 1 मोल साठी. मग समटाइम्स इथे काय करतात 205.6 किलो जूल पर मोल पण मेन्शन करतात. समजलं हे. ओके विथ साइन, पॉझिटिव्ह साइन आहे, निगेटिव्ह नाही, सॉरी. ओके ओके, तर पुढची टर्म बघूया आपण, दॅट इज बॉन्ड एन्थॅल्पी और बॉन्ड एनर्जी. बॉन्ड एन्थॅल्पी और बॉन्ड एनर्जी. ठीक आहे, हेडिंग द्या बॉन्ड एन्थॅल्पी किंवा त्यालाच काय म्हणू शकता बॉन्ड एनर्जी. नोन आहे तुम्हाला की बाबा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी काही एनर्जी लागते दॅट इज कॉल्ड एज अ बॉन्ड एनर्जी और बॉन्ड एन्थॅल्पी. ठीक आहे, मग सबस्टन्स किती परत 1 मोल कन्सिडर करायचं. ठीक आहे, द एन्थॅल्पी चेंज, द एन्थॅल्पी, ठीक आहे जस्ट अ मिनिट. ठीक है, yes, the enthalpy change, okay बघा necessary to break a particular covalent bond, a particular covalent bond in 1 mole of gaseous molecules correct, to produce gaseous atoms, okay, is called bond enthalpy. Bond enthalpy बघा. okay, enthalpy change necessary to break a particular okay covalent bond किंवा energy required to break a particular covalent bond in 1 mole of a gaseous molecule to produce gaseous atoms. करेक्ट, 1 मोल गॅसेस ओके काय दिलेला आहे, मॉलिक्यूल दिलेला आहे. 1 मोल काय दिलेलं आहे, गॅसेस मॉलिक्यूल कुठलाही असेल, सपोज Cl असेल. ठीक आहे, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी काय एन्थॅल्पी लागते दॅट इज एन्थॅल्पी चेंज. ओके, ती कुठली असते, बॉन्ड एन्थॅल्पी, टू कन्वर्ट इट इनटू ॲटम. लक्षात येत आहे. मग इथं एनर्जी रिक्वायर्ड आहे, कुठली रिॲक्शन असणार आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. समजते ना, कसली रिॲक्शन आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल सपोज आता हे पाहिले आपण H2 गॅस ॲटोमायझेशन मध्ये पाहिलं.
H gas plus H gas, डेल्टा H नॉट इज इक्वल टू 4 3, ठीक है ना, अप्रॉक्सिमेटली 6.4 किलो जूल. समजतंय. सो डेल्टा H नॉट कोणासाठी आहे? हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड एन्थॅल्पी आहे. करेक्ट. 436 पॉइंट ओके व्हॉट 4 किलो जूल पर मोल. लिहिते वेळेस असं लिहितो आपण. ठीक आहे, पाठ करायचं नाहीये, हे जस्ट एक्सपेरिमेंटली दिलेली व्हॅल्यू जी आहे कसं रिप्रेझेंट करतात हे दाखवलं मी तुम्हाला. करेक्ट. पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे दाखवलं. ठीक आहे, कशी आहे व्हॅल्यू? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. Cl2 गॅस आहे. Cl2 गॅस when dissociate to form Cl plus Cl gas, delta H naught is equal to 242.7 kilojoule. Correct. Delta okay is what? H naught Cl Cl bond 242.7 kilojoule per mole. याचं रिप्रेझेंटेशन असं केलं जातं. समजलं ना? ओके. ही एक तर रिएक्शनची एन्थॅल्पी झाली टोटली, बरोबर ना, किंवा काय म्हणू शकता, बॉन्ड एन्थॅल्पी म्हणू शकता. करेक्ट. फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स, फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स, जर पॉलीएटॉमिक असेल, पॉलीएटॉमिक म्हणजे मोर दॅन 1 ॲटम त्या मॉलिक्युल मध्ये असतील तर त्याला म्हणायचं पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स. करेक्ट ना? ओके. एस फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स एवरेज bond enthalpy is taken. पॉलीएटॉमिक मॉलिक्युल साठी काय घेतलं जातं? एवरेज बॉन्ड एन्थॅल्पी. करेक्ट ना? फॉर एक्झाम्पल सपोज CH4 आहे. करेक्ट. या CH4 मधला ओके बॉन्ड ब्रेक करायचा तुम्हाला. प्रत्येक बॉन्ड ब्रेक करावा लागेल ना. टोटल किती बॉन्ड्स आहेत? 4 बॉन्ड्स आहेत. मग प्रत्येकाची एन्थॅल्पी सेम नसते का? कारण एक बॉन्ड ब्रेक झाला, हा सपोज बॉन्ड ब्रेक केलं, इथं कोण राहतो आता? CH3 राहतो होता प्लस H डॉट. बरोबर आहे ना? ह्याची बॉन्ड एन्थॅल्पी डिफरंट असते. सपोज इथं डेल्टा H नॉट ओके काय आहे? X आहे. परत CH3 घेतला आपण, CH3 ओके S. परत काय केलं? ब्रेक केला बॉन्ड आपण. ठीक आहे, आता समजून घ्या. ओके, त्याच्यावरती मी डॉट वगैरे काय लिहित नाही. परत बॉन्ड ब्रेक केला, परत हायड्रोजन बाजूला घेतला आपण. करेक्ट. डेल्टा H नॉट इज इक्वल टू सपोज Y आहे. हे कुठपर्यंत राहतं? ओके एस, जोपर्यंत ऑल बॉन्ड ब्रेक होत नाहीत तोपर्यंत. डेल्टा H नॉट इज इक्वल टू काय? Z आहे. आणि शेवटी CH gives C plus H. डेल्टा H नॉट ओके इज इक्वल टू W आहे. मग त्याची काय घेतली जाते? एव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. समजलं? पॉलीएटॉमिक ओके जर तो गॅस असेल ओके किंवा मॉलिक्यूल असेल तर त्याची एव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी घेतली जाते. बॉन्ड एन्थॅल्पी. प्रत्येक बॉन्डची एन्थॅल्पी ही डिफरंट असते. किती आहे? X प्लस Y प्लस Z प्लस W डिवायडेड बाय व्हॉट? 4. समजलं? हे प्रत्येकाची एन्थॅल्पी ही ऍड केली जाते आणि काय? डिवायडेड बाय नंबर ऑफ बॉन्ड्स. डिवायडेड बाय नंबर ऑफ बॉन्ड्स केलं जातं. अंडरस्टूड? नाउ नेक्स्ट इज बॉन्ड एन्थॅल्पी फॉर केमिकल रिएक्शन. Very important point. Bond enthalpy for chemical reaction. ओके, कशाला म्हणायचं बॉन्ड एन्थॅल्पी? केमिकल रिएक्शन साठी. ओके, बॉन्ड एन्थॅल्पी ओके ऑफ केमिकल रिएक्शन खूप इझी आहे. ओके, is the difference between
between the sum of the reactant bond enthalpies, ठीक है, and that of product bond enthalpies. Carefully बघा, bond enthalpy of chemical reaction is काय आहे chemical reaction साठी bond enthalpy, तर काय difference okay is between कशामधला difference, the sum of reactant bond enthalpies and that of product bond enthalpies. करेक्ट ना? ठीक आहे. येस. सपोज एखादी रिएक्शन दिली तुम्हाला, कुठलीही रिएक्शन असेल, तर बॉन्ड एन्थॅल्पी काय असणार आहे त्याच्यासाठी, ओके, तर एन्थॅल्पी ऑफ रिएक्शनच लिहावं लागेल इथं, इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा एच नॉट कोणासाठी, रिएक्टंट. बघा आता त्याच्या अपोजिट आहे, फॉर्मेशनच्या अपोजिट आहे, रिएक्टंट्स मायनस समेशन ऑफ डेल्टा एच नॉट, ओके, प्रोडक्ट्स. मागचे पेपर्स काढून बघा तुम्हाला, ओके, एस, हे इक्वेशन्स ऍज इट इज लिहिलेले दिसतील, ऍज इट इज विचारलेले दिसतील, समजतंय ना? ओके, किंवा त्याला असं पण लिहू शकताय, डेल्टा एच नॉट इज इक्वल टू, करेक्ट, बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ व्हॉट, रिएक्टंट, रिएक्टंटला आर लिहिला जातो, आणि बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट, ठीक आहे, बीई मीन्स बॉन्ड एन्थॅल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. समजतंय हे? ठीक आहे. फॉर्मेशनच्या अपोजिट घ्यायचं. फॉर्मेशन मध्ये काय लिहितो आपण, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट लिहितो, करेक्ट. मग बॉन्ड एन्थॅल्पीज मध्ये काय लिहायचं, रिएक्टंट्स मायनस प्रोडक्ट लिहायचं. क्लिअर? ठीक आहे. आता इथे एक नोट लिहा, खूप महत्वाची नोट असणार आहे. नोट फर्स्ट, फॉर diatomic molecule, ठीक है, it is accurate, that bond enthalpy is accurate, करेक्ट ना? जी काय बॉन्ड एन्थॅल्पी फाइंड आउट करतो ना, ओके, ती काय येते डायटोमिक साठी accurate येते. का डायटोमिक म्हणलं की काय, एक ए आणि बी मधला एकच बॉन्ड ब्रेक करायचा तुम्हाला, हाच बॉन्ड ब्रेक करायचा आहे, ठीक आहे. फॉर पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स, फॉर पॉलीएटॉमिक, तिथं मात्र ॲव्हरेज घ्यावं लागेल तुम्हाला. इथं काय असते मग, मॉलिक्युल्स, ओके, इथं मात्र अप्रॉक्सिमेट घ्यावं लागेल, करेक्ट ना? अप्रॉक्सिमेट, समजलं हे? पॉलीएटॉमिक साठी अप्रॉक्सिमेट येते आणि डायटॉमिक साठी ॲक्युरेट बॉन्ड एन्थॅल्पी येते. क्लिअर? प्रॉब्लेम बघूया. आता इथं बॉन्ड एन्थॅल्पीज गिवन असतात आणि याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो, व्हेरी आयएमपी पॉइंट, ओके. कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज, कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज ठीक है, कैलकुलेट द एंथैल्पी चेंज फॉर द रिएक्शन, रिएक्शन गिवन आहे CH4, बरोबर आहे ना, प्लस which forms what, CH3Cl plus HCl. Correct. The bond enthalpies are bond enthalpies given आहेत, ठीक आहे. इथं बॉन्ड घेऊया आपण, बॉन्ड दिलेला आहे CH बॉन्ड, त्याच्यानंतर Cl बॉन्ड, then CCl बॉन्ड and then HCl बॉन्ड, ओके. डेल्टा एच नॉट गिवन आहे, डेल्टा एच नॉट, ओके, कशामध्ये, इन
किलोजूल पर मोल मध्ये. ओके, इथं आहे 414 किलोजूल पर मोल, 243 आहे ClCl. CCl बॉन्ड एन्थॅल्पी आहे 330 आणि HCl बॉन्ड एन्थॅल्पी आहे 431. ठीक आहे ना. ओके, मग कसं फाइंड आउट करणार तुम्ही आता? रायटिंग कसं करायचं बघा. ठीक आहे ना. येस, डेल्टा H नॉट इज इक्वल टू रिएक्शन साठी आहे. ठीक आहे ना. समेशन ऑफ काय लिहाल? डेल्टा H नॉट. ओके, येस, अगोदर काय रिएक्टन्स मायनस समेशन ऑफ रिएक्टंट असेल मायनस समेशन ऑफ डेल्टा H नॉट कोणासाठी असणार आहे? प्रोडक्ट. रिएक्टंट मायनस प्रोडक्ट आहे. ठीक आहे ना. रिएक्टंट मायनस प्रोडक्ट्स. ओके, कसं लिहाल मग आता बघा. ओके, एकदा डिटेल मध्ये सांगतो, नंतर तुम्ही काय शॉर्ट मध्ये लिहू शकता. समेशन करायचंय कोणाचं? रिएक्टंटचं. अगोदर रिएक्टंट्स मध्ये कोण आहेत बघा. रिएक्शन मध्ये CH4 आहे आणि Cl2 आहे. मग आता CH4 म्हटल्यानंतर टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स किती आहेत? 4 आहेत. म्हणून अगोदर काय घ्यायचं? 4 इंटू, खूप केअरफुली बघा. ठीक आहे ना. ओके, CH4 मध्ये 4 बॉन्ड्स आहेत म्हणून 4 घेतलं इंटू. ओके, डेल्टा H नॉट कोण आहे? CH4. समजलं? 4 इंटू. ओके, आता इथं घेते वेळेस तुम्हाला CH बॉन्ड घ्यावा लागेल ना. 4 कसा आहे? एक मिनिट. ठीक आहे, कसं घ्याल बघा. 4 इंटू किती बॉन्ड्स आहेत? CH 4 बॉन्ड्स आहेत, बरोबर आहे ना. ओके, CH बॉन्डची एन्थॅल्पी करेक्ट. प्लस दुसरा कोण आहे? Cl2 आहे. किती बॉन्ड्स आहेत? एकच बॉन्ड आहे, म्हणून काय? डेल्टा H नॉट. करेक्ट ना. ओके, ClCl बॉन्ड एन्थॅल्पी ClCl ब्रॅकेट क्लोज. कसं घेतलं समजलं ना. 4 CH बॉन्ड आहेत CH4 मध्ये, म्हणून काय केलं? 4 इंटू एन्थॅल्पी ऑफ CH मायनस. ओके, आता कोण आहे? प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये चेक करा. 3 CH बॉन्ड आहेत आणि 1 CCl बॉन्ड आहे आणि दुसरा काय? HCl बॉन्ड आहे. घेऊया आपण इथं आता. ओके, कसं घ्याल? फर्स्ट ऑफ ऑल थ्राइस. करेक्ट. डेल्टा H नॉट कोणासाठी? CH बॉन्ड. करेक्ट. प्लस पुढं डेल्टा H नॉट कोणासाठी? HCl बॉन्ड. झालं, हे झालं रिप्रेझेंटेशन. आलं लक्षात? हे थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल, मग तुम्हाला शॉर्टकट लिहिता येतील, अदरवाइज लिहिता येणार नाहीत. नाही तर डायरेक्ट शॉर्टकट नाही, पॉसिबल नाही. ठीक आहे ना. प्रॅक्टिस करा ही. ओके, बघूया आता. इज इक्वल टू CH बॉन्ड किती आहे? 414 आहे. ठीक आहे, 4 इंटू 414. फक्त कॅल्क्युलेशनच आहे इथं. मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, ऍडिशन हेच आहे, बरोबर आहे ना. प्लस ClCl किती आहेत? एकच आहे, 243 मायनस 3 इंटू CH बॉन्ड 414. करेक्ट, 414 ना. प्लस HCl बॉन्ड एकच आहे, बरोबर आहे ना. ओके, किती आहे? 431. झालं. ओके, इथं मल्टिप्लिकेशन करा, ऍडिशन करा, परत मल्टिप्लिकेशन करा, ऍडिशन करा. You will get the enthalpy of the reaction. Bond enthalpy is given आहेत आणि काय विचारले? चेंज enthalpy of reaction विचारले. Understood? Its value comes out to be S. Delta H naught is equal to minus 104 kilojoule. कशामध्ये येते? किलोजूल मध्ये. करून बघू शकता आता तुम्ही. ओके, आता इथे एक बॉन्ड एन्थॅल्पी शो करायची राहिली आपल्याला. व्हॉट इज दॅट? CCl बॉन्ड एन्थॅल्पी, बरोबर आहे ना. ओके, एस इथे काय ऍड करून ठेवा. व्हॉट? डेल्टा H नॉट CCl, बरोबर आहे ना. ओके, ह्याचं कॅल्क्युलेशन करेक्ट येणार नाही. मग 3 बॉन्ड्स आहेत ना तिथं, एक बॉन्ड दाखवायचा राहिला आपला. करेक्ट, कुठला बॉन्ड दाखवायचा राहिला? येस, CH3 दाखवला आपण CH3 साठी 3CH, पण इथं CCl बॉन्ड दाखवायचा राहिला. CCl बॉन्ड साठी 330 एन्थॅल्पी आहे. येस, त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल मग, प्लस 330. आलं लक्षात? हे
ठीक आहे. तर न्यू हेडिंग देवळानो, ओके, दॅट इज हेसिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता हेसिस लॉ कशासाठी यूज करतात, ओके, तर एखादी रिएक्शन जर होत नसेल, म्हणजेच काय, एक्सपेरिमेंटली, ओके, एखादी रिएक्शन होत नसेल, ओके, तर ती रिएक्शन हायपोथेटिकली करून, लक्षात येते, किंवा काय दुसऱ्या टर्म्स पासन, दुसऱ्या इक्वेशन्स पासन ती रिएक्शन अचीव्ह करून, ओके, येस, त्याच्यापासून, ओके, येस, न्यू इक्वेशन इस्टॅब्लिश करून त्याची एन्थॅल्पी फाइंड आउट करण्यासाठी हा लॉ यूज करतात. ओके, येस, हा तसा लॉ हा जो खूप इमॅजिनरी आहे, ठीक आहे ना, खूप इमॅजिनेशन लागतं इथं, खूप टर्म्स जे आहेत, अल्जेब्रिक सम्स जे म्हणतो आपण, किंवा काय अल्जेब्रिक इक्वेशन्स लागतात इथं, त्याच्या इंटर कन्व्हर्जन्स लागतात, ते बघूया आपण. ठीक आहे ना, ओके, काय काय होतं ह्या हेसिस लॉ मध्ये आणि कशासाठी यूज करतात ते बघूया. हेसिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हेसिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता जनरली, ओके, हेसिस लॉ मध्ये स्टेटमेंट काय आहे, तर काय एखादी रिएक्शन एक स्टेप मध्ये होत असेल किंवा तीच रिएक्शन नंबर ऑफ स्टेप मध्ये होत असेल, एन्थॅल्पी चेंज जी आहे ती काय राहते, सेम राहते, कॉन्स्टंट राहते. म्हणून कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन म्हणजे, समेशन म्हणजे ऍडिशन. लक्षात येते? येस, बघा स्टेटमेंट काय आहे. The law states that the change in enthalpy, okay, for the reaction is the same whether the reaction takes place in one or ठीक है, one or series of steps. खूप केअरफुली समजून घ्या हे. The law states that, बरोबर आहे ना, ओके, yes, the change in enthalpy for the reaction, ठीक आहे ना, एखाद्या रिएक्शन साठी एन्थॅल्पी चेंज होत असेल, करेक्ट, is the same, ती सेम असते, whether the reaction, okay, is takes place in one or series of step. एका स्टेप मध्ये रिएक्शन होत असेल किंवा तीच रिएक्शन सिरीज ऑफ स्टेप मध्ये होत असेल, ड्युरिंग दॅट एन्थॅल्पी चेंज विल बी सेम. त्याच रिएक्शन साठी एन्थॅल्पी सेम असणार आहे, डिफरंट येईल का, नाही. फॉर एक्झाम्पल, consider a reaction, एक रिएक्शन कंसिडर करा, A to C रिएक्शन होत आहे, डेल्टा H नॉट, ओके, ह्या रिएक्शन साठी कंसिडर करा डेल्टा H1 आहे, ठीक आहे ना, ओके, डेल्टा H1. The reaction also takes place in two steps. Suppose the same reaction occurs in two steps. ठीक आहे, yes, बघूया आपण टू स्टेप मध्ये कसं ते. एक ट्रायंगल ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. जसं की सपोज रिएक्शन A2 काय व्हायला लागली, A2, ओके, C व्हायला लागली. If same reaction occurs from A to B and B to C, दोन स्टेप मध्ये, टू स्टेप्स मध्ये, ठीक आहे. इथं काय आहे, डेल्टा H1 आहे, इथं सपोज डेल्टा H2 आहे कन्सिडर करू, आणि इथं डेल्टा H3 आहे. ओके, इफ द रिएक्शन ऑकर्स इन टू स्टेप्स, फर्स्ट स्टेप बघा, A2 काय होत असणार आहे, B होत असणार आहे. इथं डेल्टा H नॉट काय असणार आहे, डेल्टा H2. सपोज इथं B2 परत काय व्हायला लागली, रिएक्शन C व्हायला लागली, B to C.
डेल्टा एच नॉट काय असेल या केसमध्ये, सपोज डेल्टा H3 असेल, कन्सिडर करा. ठीक आहे ना. ओके, ते कॅन्सल आउट काय होईल सांगा बरं. म्हणजे वन स्टेप रिएक्शन काय आहे. ओके, ह्या रिएक्शन साठी ओके एन्थॅल्पी काय होती, डेल्टा H1. इथं काय असणार आहे आता, डेल्टा H नॉट इज इक्वल टू, दोन्हीला ऍड करावं लागेल, H2 प्लस डेल्टा H3. काय केलं आपण, ऍडिशन केले दोन्हीची, समजलं ना. ओके, दोन्हीचे काय केलं, ऍडिशन. बी कॅन्सल झालं, बरोबर आहे ना. ओके, रिमेनिंग काय आहे, A to C. करेक्ट. मग ह्या डेल्टा H1 लाच, सॉरी डेल्टा H0 लाच काय लिहू शकतो आपण, डेल्टा H1. सो डेल्टा H1 इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा H2 प्लस डेल्टा H3 लिहू शकतो ना. ठीक आहे. म्हणजे काय की रिएक्शन सिंगल स्टेप मध्ये होत असेल किंवा काय मल्टिपल स्टेप मध्ये होत असेल. ओके, ह्या दोन्ही स्टेपची ऍडिशन म्हणजे काय असणार आहे, सेम एन्थॅल्पी असणार आहे, दॅट इज डेल्टा H1. समजलं हे. ओके, Hess's law okay states that what the change in enthalpy for the reaction is the same whether the reaction takes place in one step or series of steps. Understood? ओके, मग A to C घेतलं आपण. ओके, त्याच्यासाठी डेल्टा H0 H1 आहे कन्सिडर केला, मग इथं H1 कन्सिडर केला आपण. ठीक आहे. रिएक्शन जर दोन स्टेप मध्ये होत असेल, करेक्ट ना. ओके, A to B आणि B to C, B ला कॅन्सल केलं, A to C आहे ओव्हरऑल रिएक्शन. करेक्ट. पण ह्या दोन स्टेप साठी ओके ह्या दोन्हीची ऍडिशन जर केलं तर काय येतो, एक स्टेपची एन्थॅल्पी. म्हणजेच काय, येस, एन्थॅल्पी ओके इज सेम फॉर वन स्टेप और सिरीज ऑफ स्टेप अकॉर्डिंग टू द हेसेस लॉ. आलं लक्षात. ओके, ऍप्लिकेशन्स काय आहेत बघूया हेसेस लॉचे. ऍप्लिकेशन्स ऑफ हेसेस लॉ. डिटेल मध्ये आपल्याला प्रॉब्लेम स्टडी करायचे आहेत पुढे. ठीक आहे ना. हेसेस लॉ वरती प्रॉब्लेम विचारला जातो, पण ऍप्लिकेशन समजून घ्या थोडंसं. ठीक आहे, थेरॉटिकल आहेत. ऍप्लिकेशन्स ऑफ हेसेस लॉ. त्याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे, इफ it is not possible to determine experimentally the enthalpy ठीक है, if it is not possible to determine experimentally the enthalpy of a reaction, it can be calculated or determined ठीक है by Hess's law. okay, बघा, if it is not possible to determine experimentally the enthalpy of reaction, एक्सपेरिमेंटली जर डिटरमाइन करू शकत नसेल आपण, ओके, तर हेसेस लॉ यूज करून काय करू शकतो त्याला, यस, डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे ना. ओके, ह्याचे एक्झाम्पल्स पुढे बघूया आता किंवा डिटरमाइन कसं करतात. ओके, सेकंड ऍप्लिकेशन काय आहे, इट कॅन बी used okay to calculate, it can be used to calculate enthalpy of reactions okay which do not occur directly. ठीक है. दूसरा एप्लीकेशन का है, इट कैन बी यूज टू कैलकुलेट द एंथैल्पी ओके ऑफ रिएक्शंस व्हिच डू नॉट ऑकर डायरेक्टली. ज्या रिएक्शन डायरेक्ट होत नाहीत, ओके, अशा रिएक्शनची एंथैल्पी हेसेस लॉ यूज करून ओके एस फाइंड आउट केली जाते. लक्षात येते. जसे की कार्बन सोबत हायड्रोजन रिएक्ट होतो का, सपोज कार्बन ग्राफाइट आहे, रिएक्ट्स विथ हायड्रोजन.
मग ही रिॲक्शन आपण हायपोथेटिकली कन्सिडर करतो, CH4 फॉर्म होतो. मग ह्याची एन्थॅल्पी जी आहे डेल्टा एच नॉट, ओके, इझिली फाइंड आउट करता येत नाही. ओके, मग ही एन्थॅल्पी जी आहे ती काय हेजेस लॉ यूज करून फाइंड आउट केली जाते. ठीक आहे ना. ओके, त्याच्यासाठी मी इक्वेशन्स किंवा टर्म्स कुठले आहेत ते सांगतो. समजते ना. ओके, दुसऱ्या इक्वेशनचा यूज करून ओके ते कॅल्क्युलेट केलं जातं. ते अजून तुम्हाला समजणार नाही, फक्त हे ऍप्लिकेशन्स बघा, एक 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 ऍप्लिकेशन्स बघा काय करता येतं याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट बघा, थर्ड ऍप्लिकेशन, the enthalpy of formation the enthalpy of formation of any compound from its elements can be calculated. ठीक है. हेसेस लॉ यूज करून फॉर्मेशन ऑफ कंपाउंड फ्रॉम इट्स एलिमेंट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. त्याच्या एलिमेंट्स पासून जे काही कंपाउंड्स फॉर्म होतात त्याची एन्थॅल्पी हेसेस लॉ यूज करून कॅल्क्युलेट करता येते. फोर्थ ऍप्लिकेशन आहे the enthalpy of combustion okay can be calculated. कंबशनची एन्थॅल्पी सुद्धा हा लॉ यूज करून तुम्ही काय करू शकताय, कॅल्क्युलेट करू शकताय. बघा परत एकदा, येस, ऍप्लिकेशन्स ऑफ हेसेस लॉ मध्ये if it is not possible to determine experimentally the enthalpy of reaction it can be calculated by Hess's law. experimentally determine जे करता येत नाही ते Hess's law यूज करून करता येतो. it can be used to calculate म्हणजे theoretically calculate करता येते आपल्याला थोडक्यात. ठीक आहे. it can be used to calculate enthalpy of reactions which do not occur directly. ज्या रिएक्शन डायरेक्ट होत नाहीत ना अशा रिएक्शनची सुद्धा एन्थॅल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे. the enthalpy of formation of any compound from its elements can be calculated. ठीक आहे. कुठलाही कंपाऊंड त्याच्या एलिमेंट्स पासून ओके फॉर्म झाला की त्याची एन्थॅल्पी आपल्याला हेसेस लॉ यूज करून कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे. the enthalpy of combustion can be calculated. कंबशनची एन्थॅल्पी सुद्धा इथं आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे ना. मग इम्पॉर्टन्स काय आहे हेसेस लॉचं बघा, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट, नोट म्हणू शकता तुम्ही इथं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नोट. काय नोट मध्ये ओके आपण काय म्हणूया, इम्पॉर्टन्स ऑफ हेसेस लॉ. ठीक आहे ना. काय इम्पॉर्टन्स आहे हेसेस लॉचं. द हेसेस लॉ नोट करा. द हेसेस लॉ ओके हेसेस लॉ is that it treats the thermochemical equations mathematically. बघा खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. The Hess's law is that it treats the thermochemical equations mathematically. असा लॉ आहे जो काय थर्मोकेमिकल इक्वेशन्सला मॅथमॅटिकली ओके काय करतो, ट्रीट करतो. आलं लक्षात. जसं की अल्जेब्रिक इक्वेशन्स असतात ना, एखादी इक्वेशन इस्टॅब्लिश करायचं असेल तर दोन इक्वेशन्स यूज करून आपण त्याला इस्टॅब्लिश करू शकतो वेगवेगळे इक्वेशन्स यूज करून. तसं इथं सुद्धा काय करायचं तुम्हाला, वेगवेगळे इक्वेशन्स यूज करून ओके एक रिक्वायर्ड इक्वेशन इस्टॅब्लिश करायचं आहे. बघूया पुढे आपण ते थर्मोकेमिकल इक्वेशन्स. नेक्स्ट पॉइंट, ती थर्मोकेमिकल, नोट करा, इक्वेशन्स can be added
comma subtracted, added, subtracted or multiplied by the numerical factor like ordinary algebraic equations. ठीक है, thermochemical equations can be added, subtracted, multiplied by a numerical factor like ordinary algebraic equations. ठीक आहे ना, काही इक्वेशन्स गिवन असतील तुम्हाला, त्या इक्वेशनला काय करता येतं, येस, एक मल्टिप्लाइंग फॅक्टर यूज करून, ठीक आहे ना, ओके, येस, किंवा त्या इक्वेशनला ऍड केलं जातं, करेक्ट, सबट्रॅक्ट केलं जातं, मल्टिप्लाय केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, हेजेस लॉ न करू शकता. समजलं हे? दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हेजेस लॉ. ओके, आता आपण काय एक्झाम्पल्स बघूया. खूप 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 केअरफुली बघायचं हे एक्झाम्पल्स, ठीक आहे ना, ओके. आपल्याला थेरॉटिकली लक्षात येत नाही लगेच हेसेस लॉ, पण ऍक्च्युअल मध्ये काय करायचं हेसेस लॉ मध्ये हे एक्झाम्पल वरनं समजेल तुम्हाला आता. ओके, बघा, कॅल्क्युलेट the standard enthalpy of the reaction ओके, रिएक्शन गिवन आहे ट्वाइस कार्बन, ओके, इसका है तो ग्राफाइट आहे, कार्बन ग्राफाइट प्लस thrice H2 gas which forms C2H6. What is this gas? C2H6 gas. From the following delta H naught values. लक्षात ठेवा, इथं डेटा गिवनच असतो, अदर इक्वेशन गिवनच असतात, ठीक आहे. टू कॅल्क्युलेट दी, ओके, एन्थॅल्पी ऑफ दिस रिएक्शन. का? आता ही रिएक्शन इझिली होत नाही, बरोबर आहे ना, कार्बन आणि हायड्रोजनचे रिएक्शन होत नाही, मग त्या रिएक्शन साठी आपल्याला काय करावं लागतं, अदर इक्वेशन्स यूज करून, ओके, एस, एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करावी लागते. ती एन्थॅल्पी काय थेरॉटिकल आहे, एक्सपेरिमेंटल नाहीये. समजलं ना, ठीक आहे. येस, मग इक्वेशन्स गिवन आहेत, बघूया. फर्स्ट, ह्या एन्थॅल्पीज गिवन आहेत. C2H6 गॅस आहे प्लस 7/2 O2, परत काय आहे, गॅस, which forms twice CO2 गॅस, करेक्ट, प्लस thrice H2O गॅस, सॉरी लिक्विड आहे, ठीक आहे. ह्या व्हॅल्यूज गिवन आहेत. डेल्टा H0 फॉर दिस रिएक्शन इज -15, ओके, S60 कशामध्ये, किलो जूल मध्ये आहे. ओके, सेकंड इक्वेशन बघा, ओके, इथं लिहितो मी, H2 गॅस प्लस हाफ O2 गॅस which forms H2O लिक्विड. डेल्टा H0 ची व्हॅल्यू आहे -285.8 किलो जूल. ओके, थर्ड आहे कार्बन ग्राफाइट प्लस O2 गॅस टू फॉर्म CO2 गॅस, ठीक है. डेल्टा H0 इज इक्वल टू -393, सॉरी, ठीक आहे, बघा इथं -393.5 काय आहे, किलो जूल. ओके, आता ह्या सगळ्या रिएक्शन होतात,
ही कंबशन रिएक्शन आहे, बरोबर आहे ना. ही हायड्रोजन सोबत ऑक्सिजनची रिएक्शन आहे, फॉर्मेशन ऑफ वॉटर. ग्राफाइटचं कंबशन आहे. सगळ्या कंबशन रिएक्शन्स आहेत थोडक्यात. आलं लक्षात? ओके, मग आता ह्या रिएक्शन्स का दिले आपल्याला? कारण एक्सपेरिमेंटली त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत आपल्याला नोन आहेत, पण ह्याची व्हॅल्यू आपल्याला नोन नाही. ओके, मग आता हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, ह्या इक्वेशन्सला यूज करून ओके एस्टॅब्लिश करायचं आहे. खूप केअरफुली बघा, ठीक आहे ना. दी अबो इक्वेशन ओके यू शुड एस्टॅब्लिश बाय युजिंग दीज इक्वेशन्स. मग जसं अल्जेब्रिक ओके इक्वेशन्स यूज करतो ना आपण, तसं काय करायचं, ही इक्वेशन्स यूज करून ओके ते इक्वेशन एस्टॅब्लिश करायचंय. मग आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन नोन आहे. काय आहे रिक्वायर्ड इक्वेशन? ठीक आहे, मी इथं लिहितो आता. रिक्वायर्ड इक्वेशन मी जे काय बोलतोय ना ओके ते लिहून ठेवलं तरी चालेल, लक्षात येते का? कारण थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे ते. रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे सांगा बरं. कार्बन ओके S2 आहे ना, ट्वाइस कार्बन ग्राफाइट, बरोबर आहे का? ग्राफाइट प्लस थ्राइस H2 ओके गॅस विच फॉर्म्स व्हॉट C2H6 गॅस. ठीक आहे, आता मी सांगतो तसं स्टेप्स फॉलो करायचं. ओके, आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन काय, ट्वाइस कार्बन ग्राफाइट प्लस थ्राइस H2 टू फॉर्म C2H6 आहे. ओके, तुम्ही काय करायचंय, प्रोडक्ट मध्ये चेक करायचं अगोदर C2H6 आहे. प्रोडक्ट मध्ये कोण आहे, C2H6 आहे. रिक्वायरमेंट काय बघा, रिएक्टंट मध्ये कोण आहे, कार्बन ग्राफाइट आणि H2 गॅस रिएक्टंट मध्ये आहेत. मग हे इक्वेशन चेक करायचं अगोदर. ओके, फर्स्ट इक्वेशन मध्ये C2H6 आहे, पण तो रिएक्टंट मध्ये आहे. प्रोडक्ट मध्ये कुठं C2H6 दिसत नाही, म्हणजे पहिल्या इक्वेशनला काय करावं लागणार आहे तुम्हाला, रिव्हर्स दिस फर्स्ट इक्वेशन. कशासाठी रिव्हर्स करायचं, कारण प्रोडक्ट मध्ये आपल्याला कोण पाहिजे, C2H6 पाहिजे. रिएक्शनला रिव्हर्स जर केलं केमिकल इक्वेशन्स मध्ये, थर्मोकेमिकल इक्वेशन मध्ये पाहिलं आपण, ठीक आहे, रिएक्शनला रिव्हर्स केलं तर साइन सुद्धा काय होतं, याचा रिव्हर्स होतो, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यानंतर ओके रिएक्टंट मध्ये काय पाहिजे आपल्याला, 2 ग्राफाइट, बरोबर आहे ना, कार्बन ग्राफाइट पाहिजे. इथे एकच आहे ना, मग ह्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. इथं 2 न मल्टिप्लाय केलं की इथं सुद्धा काय 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. का, हे 2 पाहिजे ना आपल्याला कशामध्ये, रिएक्टंट मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, थ्राइस H2 आहे. थ्राइस H2 ऑब्टेन करण्यासाठी ह्या रिएक्शनला किती न मल्टिप्लाय करावं लागेल, लक्षात येते का? ह्या रिएक्शनला तुम्हाला ओके 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. बघा काय काय केलं आपण. पहिली रिएक्शन रिव्हर्स करावं लागेल, दुसरी रिएक्शन काय करावं लागेल, 3 न मल्टिप्लाय करावं लागेल टू ऑब्टेन द थ्राइस H. म्हणजेच काय, मल्टिप्लाइंग फॅक्टर यूज करावं लागेल. इथं सुद्धा एक मल्टिप्लाइंग फॅक्टर यूज करावं लागेल, कारण काय 2 ग्राफाइट लागणार आहे. ठीक आहे ना. येस, करूया आपण. मग पहिल्या इक्वेशनला कसं लिहिणार तुम्ही, फर्स्ट इक्वेशन रिव्हर्स करून लिहा. इक्वेशन फर्स्ट, H2O काय आहे, लिक्विड आहे, which gives what, सॉरी रॉंग झालं नाही. फर्स्ट इक्वेशन काय आहे, what is first equation, CO2 करेक्ट ना, ट्वाइस CO2 परत थ्राइस H2O. आता हे स्टेट्स नाही लिहिलं तरी चालतील इथं. ओके, डायरेक्ट तुम्ही आता सुरुवातीला दाखवतो मी, तुम्ही डायरेक्ट करू शकता नंतर. which forms what, C2H6 प्लस 7/2 O2 गॅस. आता जो काय चेंज तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये केला, फर्स्ट इक्वेशन मध्ये जो काय चेंज केला, तो चेंज कुठे करायचा, डेल्टा H0 च्या व्हॅल्यूज मध्ये. समजतंय? ओके, इज इक्वल टू रिव्हर्स साइन करा, म्हणजे काय होईल, पॉझिटिव्ह 1560 किलो जूल. समजलं का, हे साइन रिव्हर्स झालं. ठीक आहे, सेकंड बघा आता. सेकंड इक्वेशनला किती न मल्टिप्लाय करायचं, 3 न मल्टिप्लाय करा थ्रूआउट 3 न मल्टिप्लाय. 3H2 गॅस प्लस 3/2 O2 गॅस which forms काय, थ्राइस CO2, बरोबर आहे ना. ओके, थ्राइस CO2 कसा फॉर्म होईल, थ्राइस H2O ना. येस, जस्ट अ मिनिट. ह्या इक्वेशनला करतोय ना आपण, सेकंड इक्वेशनला 3/2 O2 थ्राइस
H2O खूप केअरफुली करावं लागेल आपल्याला. Thrice H2 gas plus 3/2 O2 gas to form thrice H2O. Delta H naught is equal to, इथं सुद्धा कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आता? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 ने करा मल्टिप्लाय. 3 into 8. So 7 आणि 8 येईल ना? 8 करेक्ट आहे. 8574.4 हे मायनस ॲज इट इज. ओके, थर्ड घ्या आता. थर्ड काय करावं लागेल? 2 न मल्टिप्लाय. ट्वाइस, येस, व्हॉट? ग्राफाइट प्लस ट्वाइस O2 which forms twice CO2. ठीक आहे. डेल्टा H नॉट किती न मल्टिप्लाय करावं लागेल? 2 न मल्टिप्लाय. ठीक आहे ना? करा बरं. 2 न मल्टिप्लाय. 0. ठीक आहे. 0.6 करेक्ट आहे का? 6 नाही 7 येईल ना? एक रिमेन होता ना तिथं आजचा. ठीक आहे. 7 त्याच्यानंतर 8 त्याच्यामध्ये किलोजूल. काय केलं आपण? जे इक्वेशन मध्ये चेंजेस केले, ओके, तेच इक्वेशन तेच चेंजेस कुठे केले आपण? येस, ह्या डेल्टा एच च्या व्हॅल्यूवर. ठीक आहे ना? ओके, आता बघा कॅन्सल आउट काय होतात? कॅन्सल आउट 2CO2 2CO2 गेट कॅन्सल्ड. थ्राइस H2O थ्राइस H2O गेट कॅन्सल्ड. बघा रिक्वायर्ड इक्वेशन हे आहे आपल्याला. ग्राफाइट ट्वाइस असला पाहिजे आणि थ्राइस H2 असला पाहिजे. फक्त तिथं ऑक्सिजन आहे का रिएक्टंट मध्ये? नाही, म्हणजे ऑक्सिजन कॅन्सल आउट होईल. हे 2 ऑक्सिजन्स आणि हे किती आहेत? 1.5 म्हणजे 3.5 झाले. इथं 3.5 आहेत. ते गेट कॅन्सल्ड. समजून घ्या केअरफुली. फर्स्टच प्रॉब्लेम आहे, थोडासा हार्ड घेतला मी प्रॉब्लेम सुरुवातीलाच. ठीक आहे ना? येस, तसे सिंपल प्रॉब्लेम असतात. आता रिमेनिंग काय आहे इथं बघा. ओके, ते ॲज इट इज लिहा. ट्वाइस कार्बन ग्राफाइट प्लस थ्राइस H2 बरोबर आहे ना? which forms, इथं रिमेनिंग काय आहे? C2H6 मिळालं तुम्हाला. रिक्वायर्ड इक्वेशन मिळालं. ठीक आहे. आता सेम थिंग कुठं अप्लाय करायचे? आता इथं काय केलंय आपण? हे ऍड केले सगळे. काय केलंय? ऍड केले. ओके, मग हे ऍड करून घ्यायचं. ऍड करते वेळेस लक्षात ठेवा, मायनस मायनस अगोदर ऍड करून घ्यायचं, त्याच्यानंतर मग ते प्लस सोबत. हे अगोदर दोन्ही ऍड करून घ्या. ठीक आहे ना? त्याची ऍडिशन सेपरेट केलं तरी चालेल तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे ना? काय येतं बघा. हे -857.4 आहे आणि हे -787.0 आहे. करेक्ट ना? ठीक आहे. येस, किती येतं बघा. हे 4 ॲज इट इज. 0.4 त्याच्यानंतर 416 करेक्ट. ठीक आहे. आता रिमेनिंग काय आहे? 15 आहे. मग मायनस 1644.4 आणि हा 15 प्लस 15. ओके, येस, व्हॉट? 16. काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण इथं मायनस आहे. समजलं ना? ओके, मायनस किती येईल? 0 0. ठीक आहे. इथं किती येईल? 4 येईल. 0.48. इथं काय होईल? 0. इथे 0 म्हणजे -0.84.4. सॉरी, हे 0 होईल ना? म्हणजे 84.4 येईल. आलं लक्षात? काय असणार? मायनस मध्ये व्हॅल्यू. करेक्ट. थोडंसं थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. ओके, इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. खूप केअरफुली करावं लागेल तुम्हाला. ओके, काय काय केलं परत रिपीट करून बघू शकता तुम्ही व्हिडिओ आता. ओके, परत एक प्रॉब्लेम घेऊया. पुढच्या लेक्चरला परत नंबर ऑफ प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत आपल्याला. थोडंसं सिंपल घेतो प्रॉब्लेम आता बघा. गिवन
आणि इन्फॉर्मेशन खूप दिलेली असते ह्या प्रॉब्लेम मध्ये, खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं वाटतं बघा. गिवन द फॉलोइंग इक्वेशन्स कॅल्क्युलेट, हे गिवन आहे. ओके येस. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड enthalpy of reaction, काय प्रॉब्लेम होतो, enthalpy of reaction लिहा तुम्ही व्यवस्थित. रिएक्शन गिवन आहे twice Fe solid plus 3/2 O2 gas which forms Fe2O3 solid delta H naught. ओके, त्याच्यामध्ये इक्वेशन्स काय गिवन आहेत परत, ट्वाइस Al solid Fe2O3 solid which forms twice Fe solid plus Al2O3 solid delta H naught गिवन आहे -847. ठीक आहे ना, 847.6 किलो जूल. दूसरा है सेकंड ट्वाइस Al solid plus 3/2 O2 gas, okay, which forms Al2O3. डेल्टा H naught माइनस किती आहे 1670 किलो जूल. करेक्ट. हे दोन इक्वेशन्स आहेत गिवन. ह्या दोन इक्वेशनचा यूज करून ओके काय करायचं तुम्हाला, हे इक्वेशन एस्टॅब्लिश करायचं आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. करेक्ट. मग रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे, दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. मी इथंच लिहितो डायरेक्ट आता, रिक्वायर्ड इक्वेशन येते लक्षात. ठीक आहे. मग आता काय काय रिक्वायर्ड आहे बघा. येस, रिएक्टंट मध्ये 2 Fe रिक्वायर्ड आहेत आणि ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे, 3/2 ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे. प्रोडक्ट मध्ये काय रिक्वायर्ड आहे, Fe2O3 रिक्वायर्ड आहे. मग इथं आहे का चेक करा, प्रोडक्ट मध्ये Fe2O3 नाही, पण इथं दिसतो ना. येस डेफिनेटली. मग रिएक्शनला काय करावं लागेल, रिव्हर्स करावं लागेल. करेक्ट. त्याच्यानंतर दुसरा तर नाहीये इथं. ओके येस, बघूया मग. फर्स्ट इक्वेशनला रिव्हर्स करा. या इक्वेशनला काय करायचं आहे, रिव्हर्स. क्लियर करूया. फर्स्ट ट्वाइस Fe, ठीक आहे. आता सॉलिड वगैरे काय लिहत नाही मी. प्लस Al2O3 आहे ना, आहे का Al2O3 which gives what, twice Al plus Fe2O3. आता डेल्टा रिव्हर्स केलंय, ह्याचा अर्थ काय, डेल्टा H नॉट सुद्धा काय झाला पाहिजे, H नॉट, डेल्टा H नॉट ओके एस इज इक्वल टू ओके काय झालं पाहिजे, रिव्हर्स झाला पाहिजे. त्याची व्हॅल्यू होती प्लस, मायनस आहे प्लस होईल. इट मीन्स 847.6 किलो जूल. करेक्ट. सेकंड ट्वाइस Al एज इट इज ठेवा प्लस 3/2 O2 which gives Al2O3. ठीक आहे. बराच वेळ झाला ना, ओके त्याच्यामुळे आता थोडस रिस्पॉन्ड करत नाहीये. Al2O3 डेल्टा H नॉट एज इट इज ठेवा. किती येतो बघा, तुम्ही सॉल्व करू शकता आता तुमच्या वेळेनं. मायनस आहे 1670 किलो जूल. करेक्ट. दोन्ही इक्वेशनला ऍड करून घ्या आता. आणि कुठलं इक्वेशन एस्टॅब्लिश करायचं आहे,
येस, तर काय रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे चेक करा. ट्वाइस एफ ई करेक्ट. मग आता चेक कॅन्सल आउट काय काय होतील. L2O3 L2O3 twice Al twice Al get cancelled. ठीक है. Remaining is twice Fe plus twice 3/2 O2 which forms what Fe2O3. आलं का रिक्वायर्ड इक्वेशन हे. ओके. आता ह्याच्यामधनं हे मायनस करून टाका व्हॅल्यू. बरोबर आहे का. येस. मायनस किती आहे हे 1670. ठीक आहे. प्लस किती आहे 847 पॉइंट किती आहे 6 847.6. करा मायनस किती येते बघा व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू कम्स आउट टू बी ओके एस मायनस 822.4 किलो जूल. बरोबर आहे का. ठीक आहे. 10 minus 6 4 9 minus 7 2. ठीक आहे. 7 minus 4 7 कसं होतील इथं 6 minus 4 2 minus 822.4. थोडंसं किचकट वाटतं थोडंसं आपल्याला लिहायला हे. ओके. पण हे तुम्ही जर प्रॅक्टिस केलं व्यवस्थित तर खूप खूप सिंपल आहे. आणखीन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याच्यावरती प्रॉब्लेम स्टडी करूया. ठीक आहे ना. ओके. येस, नंबर ऑफ प्रॉब्लेम स्टडी करायचे आपल्याला प्रत्येक ठिकाणी. ओके. आणखीन एक लेक्चर तुम्हाला स्पेंड करणार आहे पूर्ण प्रॉब्लेम्स वरती. त्याच्यानंतर मग नेक्स्ट पॉइंट स्टडी करणार आहे. ओके. येस, टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट. खूप केअरफुली करा हे आता. ओके.